हाय सगळ्यांना नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? माहिती आहे मला तुम्ही सगळे मस्त मजेतच असणार आहे. तर बघा, थंबनेलवरून तर तुम्ही बघितलंच असेल किंवा तुम्हाला कळालंच असेल. साक्षीचा आणि परमवीर त्या दादाचं बाळ आता ह्या जगात नाही, जग सोडून गेले. ठीक आहे. मी काल सकाळीच त्यांचा व्हिडिओ बघितला होता इंस्टाग्रामला. मी पहिला व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ त्यांचा पहिल्यांदाच सकाळ सकाळ बघितला. मी आश्चर्यचकित झाले. मी म्हणलं महिन्यात 15 दिवसाचंच बाळ आहे हे, असं कसं शक्य आहे? मला वाटलं कुणीतरी त्यांच्यावर जळणाऱ्याने कुणीतरी टाकलं असं, म्हणून मी चेक केलं बरं का त्यांच्या आय डीत जाऊन पूर्ण. तर हां, त्यांचीच आय डी होती. मी त्यांचीच आय डी जाऊन बघितलं. त्यांचीच आय डी होती. मग परत म्हणलं तरी पण मी यूट्यूब आय डी जाऊन बघितले, त्यांची पूर्ण आय डी चेक केली. तर त्यांनी स्वतः व्हिडिओ काहीच टाकलेला नव्हता. 3 दिवसापूर्वीचा व्हिडिओ होता, तो पण भांडणाचा. जिलेबी आणलेली साक्षीला, तो व्हिडिओ होता मी बघितला. आणि त्याच्यानंतर मी त्यांच्या व्हिडिओची वाट बघत होते. मला ते स्वतः व्हिडिओ यूट्यूबला टाकताल एखादा तरी, की खरं आहे की खोटं आहे किंवा काय असं तसं. त्यांचा व्हिडिओ न येता एवढे व्हिडिओ दुसरेच यायला लागले. त्यांचा तेवढाच व्हिडिओ बघून त्यांच्या बाळाचा, की त्यांचं बाळ ह्या जगात राहिलं नाही आता म्हणून एवढे व्हिडिओ पडायला लागले. अरे काय, एखाद्याचं बाळ गेले, त्यांना किती दुःख असं. तुम्ही त्यांच्या नावावर पैसे कमावताय, ठीक आहे, मान्य आहे, कमवा. पण एवढं असतं का? आपल्या बाळाला जर थोडासा काटा मोडला किंवा थोडं खर्चटलं, आपला किती जीव खालीवर होतो. आणि त्यांच्या बाळाचं या जगात नाही आहे ती बाळ, आणि त्यांचं वय बी लहान आहे. म्हणजे जे आई वडील आहेत का त्या बाळाचे, साक्षी आणि परमवीर, त्यांचं वय बी खूप लहान आहे. म्हणजे त्यांना लहान वयात लग्न झालं आणि लहान वयातच मुलं पण झाली. आता ती त्यांची चुकी म्हणता येणार नाही, त्यांच्या आईबापांची चुकी की त्यांचं लहान वयात लग्न करून दिलं. किती अवघड आहे ना, लहान वयात लग्न केलं. हा मान्य. आता बरेच जण त्यांना किती वाईट कमेंट करतात. चांगले कुणी करतंय, की वाईट चांगले 10 कमेंट आल्या ना, वाईट 100 कमेंट येतात. किती कमेंट होत्या त्याच्या व्हिडिओ खाली? 500 कमेंट होत्या. मी आत्ताच बघितलं त्यांचा व्हिडिओ. 500 कमेंट होत्या, त्यातल्या वाईट होत्या, चांगल्या होत्या. पण वाईट कमेंट करू नये अशा ना. एखाद्याचं त्यांचं बाळ गेले, मग त्यांच्या जीवाला काय लागन, काय म्हणजे त्यांचं मन काय म्हणत असेल त्यांना. तर आता सगळ्या कमेंट बॉक्स तर बंद करता येणार नाही, कारण ते दुःखात आहेत. त्यांना मोबाईल घेऊन कमेंट बॉक्स बंद करता येणार नाही. आज दुसरा दिवस आहे त्यांचं बाळ गेलेलं. त्यांनी एकही पोस्ट केलेली नाही किंवा व्हिडिओ टाकलेला नाही. यूट्यूब, इंस्टाला केल्यात पोस्ट, पण यूट्यूबला नाही एकही टाकलेला नाही व्हिडिओ त्यांनी. पण एवढे व्हिडिओ त्याच्या नावावर, एवढे व्हिडिओ पडले ना, सांगता सोय नाही. तर बघा, ती बाळ आहे आज, आणि त्या आईच्या जीवाला काय वाटत असेल. तिने पण आपल्यासारखाच त्या बाळाला एक जन्म दिलता, आणि त्या साक्षीच्या जीवाला काय वाटत असेल ना. ती साक्षी पण लहानच आहे, किती लहान आहे ती, तिचं वय बी नाही तेवढं. पण मला सांगायचं राहिलं, त्या बाळाच्या हृदयाचं ठोके कमी होते, किंवा हृदयाला होल होतं, किंवा बारीक होतं. तिला काहीतरी त्या बाळाला आजार होता. त्यांना अगोदर सोनोग्राफीत सांगितलेलं होतं, काही बाळ ठेवू नका. तरी पण त्यांनी म्हणजे माझं पहिलं बाळ आहे असं त्यांना वाटलं असं, की आम्ही ठेवणारच, म्हणून त्यांनी ठेवलं ते बाळ. हा ठीक आहे, तरी पण ठेवलं. असं नाही की काही लोक म्हणतात त्यांना की तुमच्या घरात स्वच्छता नव्हती म्हणून तुमचं बाळ गेलं. अहो, किती कचपत्राई असतात ती मुलं, काय मुलं, तरी पण ती जगतात. घाणीचा काय प्रश्न नसतो. जे ते आपापल्या बाळाची काळजी घेत असतं. पण त्या बाळाला आधीच काहीतरी आजार होता, त्याच्यामुळं ते बाळ नाही राहिलं, त्या बाळाला नसन सहन झालं, आणि जीव बारीक असतो, लहान असतो. तर मला एवढंच म्हणायचं की म्हणजे परमवीरला आणि साक्षीला अगोदर सांगितलं होतं ना, की तुमचं बाळ हृदयाचं ठोकं कमी आहेत किंवा हृदयाला होल आहे, तर त्यांनी अगोदरच डॉक्टरचं ऐकायला पाहिजे होतं. त्यांना एवढा दुःखाचा डोंगर आला नसता, आणि साक्षीला एवढं संघर्ष करायला लागलं नसतं. 9 महिने ते बाळ पोटात वागवायचं, परत त्या बाळाला जन्म द्यायचा. तिला त्रास झाला एवढा, म्हणजे बापाला काही एवढा त्रास नाही झाला, पण वेदना करायच्या त्या मुलीला झाल्यात, आई म्हणणारीला तिला झाल्यात. मग ती कळायला पाहिजे होतं त्यांना, किंवा घरच्यांना तरी कळायला पाहिजे होतं. ती लहान होती, ठीक आहे, घरची लहान नव्हती, मोठी होती ना. साक्षीची आई वडील, परमवीरची आई होती,
त्याचं वडील गेलेले मागच्या 2-3 महिन्याखाली, त्याची आई होती. ह्यांनी सांगायला पाहिजे होतं की नाही बाबा तुम्ही काय म्हातारे झालात का, तुम्हाला होईन मोठं. ठीक आहे, त्यांना बी वाटलं पहिले नातूंड आहे, आनंद असतंच कुठल्या बी आजोबाला. पण मला आता साक्षीला आणि परमवीरला एवढं सांगायचं आहे की तुम्ही काय म्हातारे नाही झालेले, किंवा तुमचं वय बी नाही अजून बाळाला जन्म द्यायचं, अजून 1-2 वर्ष थांबा. किंवा मला वाटतंय बाळ राहिल्याच्या नंतर सोनोग्राफी करा, 1-2दा सोनोग्राफी करा. ह्या दवाखान्यात सांगितलं तर दुसऱ्या दवाखान्यात, तसंच सांगितलं तर तिसऱ्या करा. कारण माझ्या एका मैत्रिणीला पण तसंच सांगितलेलं सोनोग्राफीत का तुमच्या बाळाला होले, आणि तिने दुसऱ्या दवाखान्यात केलं तर तिथं नाही सांगितलं. त्या बाईने जन्म दिला आणि ती मुलं आता सुरक्षित जन्म झाला त्याचा, आणि ती 5-6 वर्षाची मुलगी आहे. तर असं असतं डॉक्टर लोकांचं पण काय एखाद्या वेळेस चुकतं. तर दुसऱ्या 1-2 दवाखान्यात चेक करावं मला माझ्या मनाने. दुसऱ्या वेळेस जर साक्षीला बाळ राहिलं तर दुसऱ्या 1-2-3 दवाखान्यात चेक करावं, सोनोग्राफी करावं व्यवस्थित. जर असेल तर ठेवावं, नसेल तर काय म्हणतात ते ठीक आहे. आणि मला वाटतं एवढं म्हणजे काळजी करू नये साक्षीला, तर मला माझं एवढं सांगणं आहे. तिला मला वाटते कदाचित मोठी बहीण नसेल किंवा सख्या ही चुलत बहिणी, म्हणजे सांगणारं मोठं कोणीतरी असलंच पाहिजे, किंवा आईने समजून सांगायला पाहिजे की तू लहान आहेस बाई अजून, ठीक आहे होईन तुला, तू काय एवढी लहान, म्हणजे काय वय झाले का, म्हातारा झालेत का तुम्ही, नाही झाले, तुम्हाला होईन बाळ. कसं असतं ना, एखादी गोष्ट देवानं नेली, एका हातातून नेली तर दुसऱ्या हाताने 2-2 हाताने देतो. पण एक जीव गेलाय तुमच्या घरातला, लहान बाळ गेले, त्याच्यामुळं काय दुःख असेल ते तुम्हालाच माहिती आहे. अनुभवलं म्हणजे समोर आणायचं म्हणलं तरी ती कसं एखाद्या आईला किती म्हणजे नको वाटतं, आणि एखाद्या बाळाला काटा जरी मोडला तरी त्या आईच्या जीवाला काय वाटते प्रत्येक आईला माहिती असतं. त्याच्यामुळं आज साक्षीच्या जीवाला काय वाटतं हे मी समजू शकते, किंवा बाकी सगळी समजू शकतात. जे आई आहे त्यांना माहिती असेल, कळन त्या आयांना. मला एवढं सांगायचं की साक्षी बाळा तू काळजी करू नकोस, स्वतःला सावर, तुला सावरणारे भरपूर आहेत, आई आहे, वडील आहे, नवरा आहे. त्या परमवीर दादाला पण मला एवढं सांगायचं आहे की स्वतःची काळजी घे, तुम्ही काय म्हातारं झालेलं नाही, तुम्हाला अजून होत्यान बाळ, 1-2-3 बाळं होत्यान, भरपूर बाळं होत्यान, 3-4 बाळं होत्यान. तर तुम्ही त्या बाळांची काळजी घ्या. ह्या जशी बाळांची काळजी बाळाची काळजी घेत होते का, तशीच ह्याच्यापेक्षा जास्त त्याची पण काळजी घ्या. आणि मी म्हणणार नाही की तुमच्या हलगर्जीपणामुळं असं झाले, तुम्हाला म्हणजे तुमचं वय नव्हतं तेवढं परफेक्ट, तुम्हाला समज नव्हती, कळत नव्हतं. तुम्ही जर म्हणजे 3 महिन्याच्या आत बाळाला सांगितलं होतं की ह्याचं बाळ असं असं आहे, ह्याला काहीतरी आजार आहे, तेव्हाच तुम्ही अबॉर्शन करायला पाहिजे होतं. हे तर तुमचं चुकलं. तर तुम्हाला साक्षीला एवढा त्रास बी झाला नसतं, दुसरं बाळ चांगलं राहिलं असतं, सोनोग्राफी ही करून ठेवून म्हणजे चांगलं राहिलं असतं. तर मला प्रत्येक ह्याला हे सांगायचं आहे, आपल्या बाळांची काळजी नीट घेत जावा. हा ठीक आहे, त्यांचे आई वडील जर लहान असेल तर आजी आजोबा मोठे असतील, त्यांनी काळजी घ्यावा, त्यांनी सांगावं. कारण काय आजी आजोबांना लई घाई असते लवकरच आजी व्हायची, पटकन आजी झालं, लग्न झालं, ह्या वर्षी लग्न झालं का पुढच्या वर्षी नातरुंड खेळवलं पाहिजे, असं असतं कायचं. तर नाही बघा, भरपूर त्यांच्यावर साक्षीवर आणि त्यांच्यावर भरपूर असे व्हिडिओ बनवलेत, भरपूर मी बघितले व्हिडिओ. पण त्यांना समजून घेणारं आणि त्यांना समजून सांगणारं त्यांच्या चॅनलवर त्यांनी एकही व्हिडिओ नाही टाकलेला. मी वाट बघते त्यांच्या व्हिडिओची. 2-3 दिवस झाले, 4 दिवसापूर्वीच एक व्हिडिओ पडलेला आहे, त्याच्यावर त्यांचा व्हिडिओच नाही पडलेला. तर बघा बाळाला आता काय भावपूर्ण श्रद्धांजली देऊन म्हणजे असं नको पण वाटतंय, पण ठीक आहे, बाळाला सुख समाधान लाभो, आता जिथं असेल तिथं शांतता लागो, आणि साक्षीला लवकरच आई होऊ द्या, परत लवकर आई व्हावा आणि सुरक्षित आणि चांगलं बाळ जन्माला घालावं साक्षीने. आम्ही तुमचे व्हिडिओ कंटिन्यू करतोय. तर बघा, आणि मला साक्षीच्या आईवडिलांना पण एवढं सांगायचं की त्या दोघांची काळजी घ्यावा, आणि जरी साक्षीला दुसरं बाळ राहिलं तरी पण त्याची बाळाची काळजी घ्यावा आणि साक्षीची पण काळजी घ्यावा. लहान वयात बाळाला जन्म देणं म्हणजे लय अवघड असतं, आणि लग्न झाल्यावर लवकर बाळाला नाही जन्म देणं हे पण लय अवघड असतं. कारण लोकांचं घरात सासू सासऱ्यांचं, दीर जावा नंदाचं बोलणं खावं लागतं, बऱ्याच लोकांचं घरातल्यांचं बोलणं खावं लागतं. का लग्न झाल्यावर लगेच जर बाळ नाही राहिलं का घरातले लोक, भरपूर लोक बोलतात कुचकं किंवा असं तसं. तर बघा, तसं कुणी करू नये, कारण साक्षीचं वय काय लय मोठं नाही. आणि मला वाटतं की साक्षीने लवकरच म्हणजे त्यांचं लवकर लग्न झालं. त्यांचं किती वर्षापूर्वी मी व्हिडिओ बघते, 1-2 वर्ष झालं त्यांचं चॅनल मी बघते.
आणि तर माणसाला चौकूनच म्हणजे सगळीकडूनच कोड असतं. लवकर बाळाला जन्म दिला तिकडून पण कुठल्या गोष्टी म्हणजे अनुभव नसतो, आणि उशिरा जन्म दिला लोकांच्या गोष्टी ऐकाव्या लागतात की वांजुटी असली तसली. अहो कसं असतं, ज्याची त्याला सांभाळायचं असतं, ज्याची त्याला त्याचं पालन पोषण करायचं असतं. प्रत्येकाने उचलली जीभ लावली टाळायला असं नसतं. आता त्या साक्षीच्या जीवाला आणि परमवीरच्या जीवाला काय वाटत असेल की म्हणजे त्यांना हवस मस होती की आई बाबा व्हायचं, पण त्यांच्याच्याने मस्त सांभाळणं झालं असतं, पण ते बाळ आधू होतं त्याच्यामुळे त्यांना काय करता नाही आलं. मस्त ते बाळ चांगलं होतं, पण किती अवघड आहे ना. मस्त ते बाळ चांगलं म्हणजे दिसायही चांगलं धनधाकट होतं, पण त्याला हृदयाला होल होतं. ते जर बाळ व्यवस्थित असलं, त्याला आजारपाणी जरी झालं असतं तरी साक्षीने यांनी दोघांनी नीट केलं असतं व्यवस्थित, पण त्याला आतूनच त्याचं म्हणजे शरीरच त्याला साथ देत नसेल ना, तर ती दोघं तरी काय करणार आहेत. म्हणजे कसं झालं, ही लोकांना म्हणायला आणि बोलायला हे झालं तर ठीक आहे, जाऊ द्या, त्या बाळाच्या आत्म्याला शांतता लागू द्या. आणि कुणी काय त्यांना अशा घाण कमेंट करू नका. जेव्हा त्यांचा स्वतःचा व्हिडिओ पडन का तेव्हाच व्हिडिओ बघा किंवा दुसरा व्हिडिओ टाका. त्यांचा स्वतःचा व्हिडिओ जेव्हा पडन तेव्हा, आणि त्याला घाण कमेंट करून, कारण मी एक यूट्यूबर आहे, सगळ्या यूट्यूबरनी व्हिडिओ बनवले आणि मी पण एक यूट्यूबर आहे, म्हणून मला त्यांच्या दुःखात काहीतरी सहभाग व्हावा म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. बघा ठीक आहे, असू द्या जाऊ द्या, त्याला घाण कमेंट कोणी करू नका. मला काय बोलायचं सुचत नाही असं आता, म्हणजे एखाद्याचं दुःख असेल ना आपण त्याच्यावर हे करायचं म्हणलं तर बरं वाटत नाही मला. आणि त्यांना घाण कमेंट काय कोणी करू नका, चांगल्या कमेंट करा त्यांना, जेणेकरून बरं वाटेल त्यांना. अशा मी सांगते की अशा कमेंट करा की साक्षी बाळा तू काही वय झालेलं नाही, तुला अजून बाळं होतील, भरपूर बाळं होतील, तुला 4-5 बाळं होतील, तुम्ही काही म्हणजे वय संपलेलं नाही, तुम्ही लहान आहे अजून, 1 वर्ष थांबा, अजून 1-2 वर्षांनी तुम्हाला बाळं होणारच आहेत, तुम्ही काय लहान नाही. आणि राहिल्याच्या नंतर चांगली काळजी घ्या त्या बाळांची, मला एवढं सांगायचं. आणि सगळ्यांनी चांगल्या कमेंट करा त्यांना, मला हात जोडून हे सांगणं नम्र विनंती आहे मला सांगायची. तर चला बाय.